नमस्कार मित्रांनो, या अगोदर आपली एक तासिका झाली. प्रकरण पहिले, दूत म्हणजे राजा यांचे नेत्र होत. हे जे आपलं पहिलं प्रकरण आहे, या पहिल्या प्रकरणामध्ये आपण प्रामुख्यानं सुरुवातीच्या तासिकेमध्ये बखर गद्याचं स्वरूप आपण ढोबळमानानं अभ्यासलं. बखर वाङ्मय केव्हा निर्माण झालं, बकरीचं स्वरूप काय आहे, बकरीचे आपण प्रकार पाहिले. शिवपूर्वकालीन बकरी, शिवकालीन बकरी आणि नंतर मग पेशवेकालीन बकरी. या सर्व बकरीच्या अनुषंगाने चर्चा करत असताना आपण बकर गद्याचं स्वरूप त्या ठिकाणी ढोबळमानानं अभ्यासण्याचा प्रयत्न केला. आज आपल्याला जे पहिलं प्रकरण आहे, तुम्हाला दूत म्हणजे राजा यांचे नेत्र होत, हे मल्हार रामराव चिटणीस यांच्या श्री शिवछत्रपतीचे सप्त प्रकरणात्मक चरित्र या बकरीमधील हा उतारा या ठिकाणी आपल्याला अभ्यासक्रमात ठेवलेला आहे आणि तो आज आपल्याला पाहायचा आहे. प्रत्यक्ष हा उतारा पाहण्यापूर्वी आपल्याला प्रस्तावनेमध्ये किंवा सुरुवातीला आपल्याला एकंदरीतच गद्यवाङ्मय निर्मितीचा किंवा गद्यवाङ्मयाचा आपल्याला धावता आढावा घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की मराठीमध्ये गद्य साहित्याचा प्रारंभ हा महानुभाव पंथाच्या काळापासून सुरू झाला. महानुभाव पंथाची दीक्षा घेणारे माहीभट यांचा लीळाचरित्र हा मराठीमधला पहिला गद्य ग्रंथ आहे आणि तिथून मग आपल्याला असं दिसतं पहा की मराठीमध्ये गद्य साहित्याची परंपरा ही सुरुवात झालेली दिसते. आता महानुभाव काळामध्ये निर्माण झालेले हे जे गद्य आहे पहा, हे गद्य अत्यंत महत्वाचं असणारे हे गद्य आहे पहा. त्याचं स्वरूप जर आपण पाहिलं तर रसपूर्ण निवेदन, याचबरोबर भाषेचा साधेपणा, छोटी छोटी वाक्य आणि घरगुती स्वरूपाची साधी सोपी भाषा, असं त्या गद्याचं काय पहा स्वरूप आहे पहा. आता विशेषतः हे जे गद्यवाङ्मय, हे गद्यवाङ्मय महानुभावपंथी त्यांचे जे पंचकृष्ण आहेत, त्या पंचकृष्णाच्या कथा पुन्हा पुन्हा आळवणे, यालाच काय म्हणतात ते भक्ती मानतात. पण त्यामुळं मग आपल्याला हे सर्वच वाङ्मय हे पंचकृष्णाभोवती फिरताना दिसतं आणि त्यामुळं मग आपण जर माहीभट यांचा लीळाचरित्र ग्रंथ जर पाहिला तर त्या ग्रंथामध्ये आपल्याला श्री चक्रधर स्वामी यांच्या लीळा म्हणजे आठवणी त्या ग्रंथामध्ये संकलित केलेल्या दिसतात. किंवा आपण दुसरा जर गद्य ग्रंथ पाहिला श्री गोविंद प्रभू चरित्र, तर त्या ग्रंथामध्ये पण श्री गोविंद प्रभू यांचं चरित्र आपल्याला त्या ठिकाणी आलेलं दिसतं. म्हणजे हे जे पंचकृष्ण आहेत, दत्तात्रय, श्रीकृष्ण, चांगदेव राऊळ आणि श्री चक्रधर, गोविंद प्रभू, या पंचकृष्णाभोवतीचे वाङ्मय आपल्याला काय होतं पहा फिरताना दिसतं. तर या वाङ्मयाचं जर आपण स्वरूप पाहिलं पहा तर चरित्र, आठवणी, दिनचर्या, तत्वचर्या, दृष्टांतपास अशा विविध प्रकारने हे गद्य काय पहा सजलेलं आहे आणि हे अत्यंत महत्वाचं गद्य आहे पहा, लक्षात घ्या. काही अभ्यासकाने असं म्हटलंय पहा, हे यादवकालीन गद्य क्वचित प्रसंगी रसाळपणात पद्यासही मागं टाकते. हे जे गद्य वाङ्मय, छोटी छोटी वाक्यरचना, घरगुती स्वरूपाची साधी सोपी भाषा शैली आणि त्यामुळे त्यामध्ये रसाळपणा आहे, माधुरी आहे आणि त्यामुळे हे गद्य जरी असलं तरी पद्या इतकंच किंवा पद्याला देखील काही अंशी ते रसाळपणामध्ये मागं सारतंय. काही अभ्यासकाने असं मत व्यक्त केले पहा आणि त्यामुळं आपल्याला यादवकालीन भाषेचं स्वरूप देखील आपल्याला महानुभाव गद्यापासून लक्षात येतं पहा. आता अगदी आपण जर सुरुवातीला पाहिलं तर सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला गद्यवाङ्मय हे महानुभाव पंथामध्ये दिसतं. म्हणजे 13व्या शतकामध्ये पासून हा गद्यवाङ्मयाचा प्रामुख्यानं प्रारंभ आपल्याला झालेला दिसून येतो. नंतरच्या काळामध्ये मात्र गद्यवाङ्मय लुप्त झाले. नंतरच्या काळामध्ये गद्यवाङ्मय नंतर जवळजवळ आपल्याला या ठिकाणी 17व्या शतकामध्येच उदयास आलेलं दिसतं. त्याचं कारण असं आहे पहा की ज्योतिराव फुले यांनी ज्यांचा कुळवाडी भूषण असं म्हणून छत्रपती शिवाजीराजे यांचा उल्लेख केला, त्यांच्या काळामध्ये हे गद्यवाङ्मय निर्माण झालेले आणि आपल्याला माहिती आहे की शिवाजीराजांनी या ठिकाणी जनतेचं, रयतेचं राज्य स्थापन केलं, स्वराज्य या ठिकाणी स्थापन केलं. त्याचबरोबर त्यांनी मराठीला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला आणि त्यामुळं मग या शिवकाळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये गद्यवाङ्मय आपल्याला लिहिलेलं दिसतं पहा. म्हणजे पराक्रमाचे पवाडे जसे गीतातून गायले गेले त्याच प्रकारे
कर्तृत्ववान आणि आदर्श राज्यकर्त्याचे, त्यांच्या कारकिर्दीचे, त्यांच्या कर्तृत्वाचे दर्शन मराठी गद्यातून आपल्याला घडू लागले. आणि त्यामुळं शिवकाळामध्ये निर्माण झालेले हे जे गद्य, हे गद्य तितकं कलात्मक आहे, तितकं तेजस्वी पहा. आणि त्याचबरोबर कौटुंबिक आणि राष्ट्रीय भावनेनं भारावलेले हे गद्य पहा. म्हणजे मराठी शाहीचा अभ्यास करत असताना केवळ इतिहास म्हणून किंवा बकरीचा अभ्यास करत असताना केवळ इतिहास म्हणून अभ्यास करण्याऐवजी आपल्याला मराठी शाहीतील गद्य सारस्वताचा एक नमुना म्हणून याचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचे आहे. आणि त्यामुळंच आपल्याला बकर काळातील जे गद्य त्याचं स्वरूप कसं आहे हे समजावं म्हणून हा उतारा या ठिकाणी अभ्यासक्रमाला ठेवलेला आहे. आपण या अगोदरच्या तासिकेमध्येच पाहिलं पहा की खबर बरोबर वार्ता, समाचार, वृत्त या शब्दाचा विपर्यास होऊनच बकर या शब्दाची काय झालेली पहा निर्मिती झालेली. मुस्लिमांमध्ये तौरिका लिखण्याची पद्धत होती आणि त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन अशा बकरी लिहिल्या असाव्यात असं विका राजवाडे यांचं मत आहे पहा. त्यांनी बकर म्हणजे बक बरोबर बोलणे या धातूपासून बकर या शब्दाची निर्मिती झाली असावी असाही त्यांनी काय सांगितलं बकरीचा अर्थ सांगितलेला आहे. परंतु आपण बकर या शब्दाचा जर अर्थ पाहिला तर खऱ्या अर्थानं बकर म्हणजे राजकीय स्वरूपाचे ऐतिहासिक काय पहा लेखन आहे. आणि त्यामुळं बकरीचे एकंदरीत आपण शिवकालीन, शिवपूर्वकालीन आणि पेशवेकालीन असे काय करतो पहा 3 भाग पाडतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवकाळामध्ये निर्माण झालेल्या ज्या बकरी त्या सर्व आपल्याला छत्रपती शिवाजी राजे यांच्याभोवती फिरताना दिसतात. जवळजवळ निम्म्याधिक बकरी या शिवकालावर आहेत. शिवकालामध्ये लिहिलेल्या ज्या बकरी त्या प्रामुख्याने छत्रपती शिवाजी राजे यांच्या जीवनावर आपल्याला बकरी या ठिकाणी प्रामुख्याने दिसतात पहा. शिवाजी महाराजांनं या ठिकाणी निर्माण केलेलं हे जे रयतेचे राज्य आहे, हे राज्य निर्माण करत असताना त्यांनी त्यांचं प्रशासकीय धोरण असेल, त्यांच्या लढाया असतील, त्यांनी गाजवलेला अतुल्य असा पराक्रम असेल, त्यांची राजनीती असेल, त्यांचं प्रशासकीय धोरण असेल, या सर्व बाबीवर प्रकाश टाकणारं काय पाहिजे प्रामुख्यानं बकर वाङ्मय पहा. आणि त्यामुळं शिवकाळामध्ये सर्वात प्रभावी व्यक्ती म्हणून छत्रपती शिवाजी राजे असल्यामुळं त्यांच्या जीवनावर आपल्याला बकरी ह्या त्या काळामध्ये लिहिलेल्या दिसतात. काल आपण बकरचे रचना प्रकार पाहत असताना काही प्रकार असे पाहिले पहा की समकालीनांनी लिहिलेल्या बकरी हा एक आपण प्रकार अभ्यासला. त्यानंतर उत्तरकालीन लेखकाने लिहिलेल्या बकरी, नंतर आपण मग IQ माहितीच्या आधारे लिहिलेल्या बकरी, असे बकरीचं आपण वर्गीकरण केलं. पहा आता शिवकाळामधल्या ज्या काही बकरी आहेत समकालीनानं लिहिलेली बकर म्हणून सभासदाची जी बकर आहे तिला अत्यंत महत्वाचं असं स्थान आहे. नंतर उत्तरकालीन ज्या बकरी लिहिल्या त्या सर्व बकरीमध्ये सर्वात श्रेष्ठ बकर म्हणून ज्या बकरीमधला आपल्याला अभ्यास करायचा आहे ती म्हणजे मल्हार रामराव चिटणीस यांची श्री शिवछत्रपतीचे सप्त प्रकरणात्मक चरित्र ही बकर अत्यंत महत्वाची. उत्तरकालीन बकरीपैकी ही सर्वात महत्वाची बकर मानली जाते. आता मल्हार रामराव चिटणीस यांनी बकर लिहित असताना त्या काळातले सगळे ऐतिहासिक पुरावे, जुने ग्रंथ, कागदपत्र या सर्वांचा आधार घेत घेत ही बकर काय केली पहा लिहिलेली. आणि त्यामुळं एक सत्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला ही बकर तितकीच काय वाटते पहा महत्वाची वाटते. सभासदीच्या बकरीनंतर अत्यंत महत्वाची बकर म्हणून आपण श्री शिवछत्रपतीचे सप्त प्रकरणात्मक चरित्र ही जी मल्हार रामराव चिटणीस यांची बकर आहे ती बकर महत्वाची मानतो. त्याचं कारण असं आहे पहा की मल्हार रामराव चिटणीस यांनी त्या काळामध्ये उपलब्ध असणारी जी साधने, जुने ग्रंथ असतील, ऐतिहासिक पुरावे असतील, याचा आधार घेत ही बकर लिहिलेली. पहा आपण ज्यावेळेस मल्हार रामराव चिटणीस यांच्याविषयी माहिती पाहतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतं पहा की ते सुरुवातीच्या काळामध्ये काही काळामध्ये आपल्याला ते पेशव्यांच्या दरबारी दिसतात. नंतरच्या काळामध्ये मात्र साताऱ्याचे जे राजे प्रतापसिंह छत्रपतीच्या दरबारी ते होते पहा. तर प्रतापसिंह छत्रपती यांनी त्यांना आज्ञा दिली आणि त्यांनी नंतर बकर लिहिली असं त्यांनी स्वतःच बकरीमध्ये उल्लेख केलेला आहे. पहा तर इसवी सन 1812 मध्ये त्यांनी बकर लिहिली. बकरीच्या सुरुवातीला त्यांनी तसा उल्लेख केलाय. ते आपण पाहू. ते असं म्हणतात
श्री शिवछत्रपती अवतार होऊन त्यांनी धर्मस्थापना केली व राज्य आक्रमण व अमानुषी पराक्रम केले, ते लिहून ठेविले असेल ते अन्वये लिहून आणावे, अशी धाकट्या शाहूराजाची आज्ञा झाल्याची सांगतात. हे जे प्रतापसिंह हे जे छत्रपती आहेत, हे जे धाकटे शाहू आहेत, यांनी काय केले? आज्ञा केली त्यांना, तुम्ही अशा प्रकारची बकर लिहून आणा. आणि मग त्यांनी बकर लिहिली असं मल्हार रामराव चिटणीस यांनी बकरीच्या सुरुवातीलाच काय केलंय उल्लेख केलाय. पण इथं काल विपर्यास होताना आपल्याला दिसतो त्याचं कारण असं आहे की इसवी सन 1811 मध्ये बकर लिहिल्याचं काय करतात? स्वतः बकरकार सांगतात. परंतु आपण जर छत्रपती धाकटे शाहू आहे प्रतापसिंह त्यांचा जर कालखंड पाहिला तर इसवी सन 1808 मध्ये ते मृत्यू पावलेले. आणि त्यामुळं मग अभ्यासकाने असं मत या ठिकाणी नोंदवलेलं की कदाचित शाहू राजांनी त्यांना आज्ञा दिली असावी आणि नंतर मग 3 वर्षांनी त्यांनी ही बकर लिहिली असावी. मल्हार रामराव चिटणीस यांच्या अनुषंगाने आपण माहिती पाहत असताना असं पाहिलं की ते सुरुवातीच्या काळामध्ये पेशव्यांच्या दरबारामध्ये काही काळ होते. नंतरच्या काळामध्ये मग ते साताऱ्याचे जे धाकटे शाहू आहेत प्रतापसिंह यांच्या दरबारामध्ये होते. त्यांच्याच आज्ञेनं त्यांनी काय केले श्री छत्रपती शिवाजीराजे यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी त्यांनी श्री शिवछत्रपतीचे सप्त प्रकरणात्मक चरित्र ही बकर लिहिलेली. आणि बकरीच्या शीर्षकावरूनच आपल्याला असा बोध होतो. काय बोध होतो? की शिवाजीराजे यांनी सप्त प्रकरणामध्ये म्हणजे 7 प्रकरणामध्ये काय लिहिलं त्यांचं चरित्र त्यांनी या ठिकाणी सांगितलेले त्यांनी या बकरीचे 7 भाग पाडलेत ते 7 भाग म्हणजेच सप्त प्रकरणे असं आपण म्हणतो पहिल्या प्रकरणामध्ये पूर्वज वर्णन आणि जन्मकथन असून युधिष्ठिरापासून वंशावळ्या दिल्या आहेत. आता पहिलं जे प्रकरण आहे 7 प्रकरणापैकी त्यापैकी पहिल्या प्रकरणामध्ये प्रामुख्यानं शिवाजी महाराजांचे जे पूर्वजांचं काय काय त्यांनी वर्णन केले परंतु बकरकाराने हे पूर्वजाचं वर्णन जन्मकथन जे आहे किंवा पूर्वजाबद्दल जी माहिती दिली त्याची पाळंमुळं त्यांनी कुठपर्यंत शोधलेली की महाभारतातल्या युधिष्ठिरापर्यंत त्याने ते वंशावळ वगैरे दिलेले आहेत. आता आपण ह्याच्यातला काल्पनिक भाग जरी सोडला तरी त्यांचे पूर्वज वर्णनाविषयी त्यांनी सुरुवातीला माहिती सांगितली आणि मग शिवाजी राजांच्या जन्माविषयीची कथा ही पहिल्या प्रकरणात आता दुसरं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये मग त्यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे जे तोरण बांधलं. पहिल्या प्रकरणामध्ये त्यांच्या पूर्वजाविषयी माहिती आणि शिवाजी राजांच्या जन्माविषयी माहिती. दुसऱ्या प्रकरणामध्ये त्यांनी राज्य आक्रमण कसं केलं, आपल्या राज्याचा विस्तार कसा केला याविषयी माहिती मग तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण कसं बांधलं इथपासून जी माहिती येते ते मग स्वामी समर्थ यांची भेट झाल्याचं त्यांनी त्या बकरीमध्ये वगैरे उल्लेख केलेला आता तिसरं जे प्रकरण आहे ते अर्धाधिक अफझल खान याच्यावरच अफझल खानाच्या वधाच्या प्रसंगावरच काय रेखाटलेले तिसऱ्या प्रकरणामध्ये प्रामुख्याने. कारण स्वराज्यावर चालून आले फार मोठं संकट होतं आणि मग त्याला शिवाजी महाराज कसे निखराने लढले याविषयीची माहिती आलेली चौथं जे प्रकरण आहे चौथ्या प्रकरणामध्ये राज्य मर्यादा स्थापन आणि पितृदर्शन याचं वर्णन आले आणि आपला हा जो उतार आहे दूत म्हणजे राजा यांचे नेत्रवत हा उतार देखील त्याच प्रकरणातून घेतलेला आपल्याला दिसून येतो पाचव्या प्रकरणामध्ये मग शिवाजी महाराजांचा झालेला पराभव ते गेलेले आग्रा या ठिकाणी मग त्यांना झालेली कैद आणि मग तिथून ते आले सुखरूप त्याने सुटका कशी केली इथपर्यंतचा भाग पाचव्या प्रकरणात आता 6व्या प्रकरणामध्ये त्यांनी डायरेक्ट कर्नाटक स्वारी दाखवली दक्षिण विजय किंवा दक्षिण दिग्विजय असं त्याचं शीर्षक आहे आणि मग शेवटी 7व्या प्रकरणामध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि त्यांचं झालेलं महापरिनिर्वाण हे त्यांनी शेवटच्या प्रकरणात दाखवलेलं. पण खरं पाहता कालानुक्रमे जर आपण असं पाहिलं तर अगोदर शिवराज्याभिषेक हे प्रकरण येतं नंतर मग त्यांची कर्नाटक मोहीम येते आणि त्यामुळे कुठेतरी कालविपर्यास होताना आपल्या ठिकाणी दिसतो. परंतु छत्रपती शिवाजीराजे यांच्या
महापरिनिर्वाणानंतर 125 वर्षांनी लिहिलेली ही बकर आहे पा. आणि त्यामुळं मग कालाच्या अनुषंगानं असे विपर्यास होताना आपल्याला दिसतात पा. निर्दोष असणं ते अशक्य आहे. आणि त्यामुळं श्री शिवछत्रपतीचे सप्तप्रकारात्मक चरित्र या बकरीमध्ये शिवाजी महाराजांचं अतुल्य असं कार्य त्यांनी काय केलं पाहिजे 7 प्रकरणामधून सांगितलेलं आहे. म्हणजे पहिल्या प्रकरणामध्ये त्यांच्या पूर्वजाविषयी माहिती येते, नंतर शिवाजीराजांच्या जन्माविषयी कथा येते. दुसऱ्या प्रकरणामध्ये छत्रपती शिवाजीराजे यांनी तोरणाकेला जिंकून स्वराज्याचं जे तोरण बांधलं आणि समर्थाची भेट झाल्याचा उल्लेख बकरकारानं दुसऱ्या प्रकरणात केला. तिसरं जे प्रकरण आहे, तिसऱ्या प्रकरणामध्ये प्रामुख्यानं अफजल खान हा स्वराज्याचा नाश करण्यासाठी निघालेला आहे आणि मग त्याला कसं रोखलं, त्याचा कसा पराभव केला, हे तिसऱ्या प्रकरणामध्ये विस्तारण आलेले. आणि चौथ्या प्रकरणामध्ये बकरकारानं राज्य मर्यादा स्थापन आणि पितृदर्शन या गोष्टीचा उल्लेख केला आहे. आणि या प्रकरणावर मधलाच उतारा आपल्याला काय केलाय पा अभ्यासक्रमाला ठेवलेला आहे. आणि 5व्या प्रकरणामध्ये आपल्याला असं दिसतं पा की प्रामुख्यानं छत्रपती शिवाजीराजे यांचा झालेला पराभव, मग नंतर आग्रा येथे त्यांची झालेली भेट, ते झालेले कैद, नंतर तिथून त्यांचं झालेलं सुखरूप पलायन याची माहिती आलेली. 6व्या प्रकरणामध्ये त्यांनी शिवराज्याभिषेक दाखवलेला आणि 7व्या प्रकरणामध्ये कर्नाटक मोहीम, असं एकंदरीत 7 प्रकरणामध्ये काय आपल्याला ही बकर दिसून येते. आता मूळ आपल्याला जो उतारा अभ्यासक्रमाला ठेवलेला आहे लक्षात घ्या. दूत म्हणजे राजा यांचे नेत्र होत. राजाचे नेत्र कोण आहेत तर दूत आहे. जितके दूत सक्षम, जितके दूत हुशार, जितके दूत अभ्यासू, जितके दूत डोळस चाणाक्ष अशा आहे, तितका त्या राज्याचा काय होणार पा विस्तार होणार. आणि त्यामुळं बकरकाराने सुरुवातीलाच याचा उल्लेख केला दूतांचा. काय म्हणून उल्लेख केला दूतांचा की दूत म्हणजे राजा याचे नेत्र होत. राजा कसा आहे हे आपल्याला कशावर कळतंय तर त्या दूतावर लक्षात घ्या. दूत जितका हुशार, जितका चाणाक्ष, जितका तो स्वराज्यावर प्रेम करणारा लक्षात घ्या, असा जितका तो स्वामीनिष्ठा बाळगणारा, दिलेलं कार्य तो तंतोतंतपणे पार पाडणारा, कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडणारा असा जो दूत आहे, त्या दूतावरूनच आपल्याला कळतं पहा की तो राजा कसा आहे की नाही. आणि त्यामुळं बकरकाराने दूताचं महत्व या उतार्यामधून या ठिकाणी स्पष्ट केलंय बा लक्षात घ्या. म्हणजे सुरुवातीला त्यांनी दूत प्रेषण म्हणजे दूत पाठवणे हे सांगून दूत कसा असावा हे सांगितले होते. बकरकाराने दूत कसा असावा हे सुरुवातीला सांगते. असं म्हणतात पहा की राजाने सांगितलेले कार्य करूनच येईल असा आत्मविश्वास त्याच्याजवळ पाहिजे लक्षात घ्या. दूत कसा असावा तर राजावर त्याची प्रचंड अशी निष्ठा पाहिजे, प्रचंड स्वामी निष्ठा त्याच्याजवळ असणं गरजेचे पहा. आणि राजानं मला जे काम सांगितलंय ते काम करूनच मी परत येईल असा आत्मविश्वास, दुर्दम्य असा आत्मविश्वास त्याच्याजवळ असणं गरजेचं आहे पहा. राजानं सांगितलेलं काम करण्यासाठी मी वेगवेगळे हातखंडे वापरेल आणि माझ्या राजानं मला जे काम सांगितले ते काम मी पूर्ण करूनच येईल असा प्रचंड आत्मविश्वास, दांडगा आत्मविश्वास त्याजवळ असणं गरजेचं आहे. बकरकाराने सुरुवातीला सांगितलंय पहा लक्षात घ्या. त्याचबरोबर तो कसा असावा हे सांगताना ते असं म्हणतात पहा की तो प्रौढ असावा. कसा असावा तो प्रौढ असावा. आणि त्याचबरोबर त्याची स्मरणशक्ती ही दांडगी असावी लक्षात घ्या. स्मरणशक्ती सुद्धा कशी पाहिजे पाहिजे त्याची दांडगी पाहिजे. तो विचाराने प्रौढ पाहिजे लक्षात घ्या. व्यापक सर्वांगाने विचार करणार त्याचं व्यक्तिमत्व पाहिजे. तो प्रौढ असावा. त्याची स्मरणशक्ती दांडगी असणं गरजेचे पहा. आणि त्याच्याजवळ सगळ्यात महत्वाचं म्हणजे बोलण्याची कला पाहिजे लक्षात घ्या. कशाची कला पाहिजे तर बोलण्याची. आपलं म्हणणं त्यानं समोरच्याला पटवून दिलं पाहिजे लक्षात घ्या. त्याला सांगितलेलं जे काम करायचं हे काम करत असताना त्यानं शत्रू राज्यामध्ये किंवा ज्या राज्यामध्ये त्यानं प्रवेश केलाय त्या राजाच्या अंतःकरणात घर करून त्याच्याकडून त्यानं सर्व माहिती काढून घेऊन जिद्दीनं त्याला ते काम करणं गरजेचं पहा.
तो शूरवीर पाहिजे, तो प्रौढ पाहिजे. लक्षात घ्या. दांडगा आत्मविश्वास त्याच्याजवळ असणं गरजेचं आहे. पहा, याचबरोबर सकळ शास्त्राचा सुद्धा त्याचा अभ्यास असणं गरजेचं आहे. म्हणजे तो ज्ञानी असावा, तो हुशार असावा, तो विचारवंत सुद्धा असणं गरजेचं आहे. त्याला सकळ शास्त्राचा काय पाहिजे? पहा, अभ्यास पाहिजे. निवड शूरवीर असून चालणार नाही, नुसता प्रौढ असून चालणार नाही, तर तो अभ्यासू पाहिजे. कारण तो जर अभ्यासू असेल तरच तो आपलं म्हणणं अतिशय व्यवस्थितरित्या मांडू शकेल. त्याला जे सांगितलेलं काम आहे तो काम त्या पद्धतीने तो करून घेऊ शकेल. पहा, बकरकारानं त्याचे 3 गुण सांगितले. पहा, बकरकारानं किती गुण सांगितले? त्याचे दूताचे 3 गुण सांगितले. त्यांनी म्हटलं बघा की निसृष्टार्थ हा त्याचा पहिला गुण आहे. निसृष्टार्थ. दुसरे पहा मिथ्यार्थ आणि तिसरे पहा शासनवाद. निसृष्टार्थ, मिथ्यार्थ आणि शासनवाहक अशी त्याची 3 लक्षणे त्यांनी सांगितली आहेत दूताची. दूताची कोणती 3 लक्षणे सांगितलेली आहेत? तर तो निसृष्टार्थ पाहिजे, त्याचबरोबर तो मिथ्यार्थ म्हणजे कमी बोलणारा पाहिजे, आणि शासनवाहक शासनानं सांगितलेले काम मच त्यानं केले पाहिजेत. ठीक आहे. आता नंतर बकरकाराने या 3 गुणाचं विश्लेषण केलंय. पहा, बकरकाराचं म्हणतो की तो निसृष्टार्थ म्हणजे काय? निसृष्टार्थ म्हणजे काय ते सांगताना ते म्हणतात पहा की देश, काल, परिस्थिती, योग्य संधी बघून तो बोलणारा पाहिजे. अत्यंत महत्वाचं आहे, लक्षात घ्या. त्यानं देश, काल, परिस्थिती याचा त्यानं अभ्यास केला पाहिजे आणि योग्य संधी साधून त्यानं काय केलं पाहिजे? तो बोलणारा पाहिजे. देश, काल, परिस्थिती याचा तर त्याचा अभ्यासच पाहिजे. आणि त्यानं बोलत असताना आता हीच योग्य संधी, त्या संधीचा फायदा घेऊन त्यानं ते आपलं म्हणणं त्यानं मांडलं पाहिजे आणि समोरच्याकडून राज्याच्या हितासाठी लागणाऱ्या गोष्टी त्यानं काढून घेणं गरजेचे आहे. आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराजांचे अनेक दूत प्रसिद्ध होते. हिरोजी फर्जद असेल, लक्षात घ्या, शिवाकाशीत सारखा असेल, असे अनेक आहेत की ज्यांनी स्वराज्यासाठी आपलं प्राण काय वेचलं. तुम्ही तानाजीवरचा चित्रपट नक्की पाहिले असेल मुलांनी. तुम्हाला माहिती असेल की जेव्हा शिवाजी राजांनी तानाजीवर कोंढा नाकेला सर करण्याची मोहीम दिलेली, त्यावेळेस तानाजी त्या गडाच्या पायथ्याला जातो. त्या लोकांच्या मदतीनं तो सुरुवातीला तो किल्ल्यावर जातो आणि किल्ल्याची सगळी माहिती तो काय करतो? पहा, गोळा करतोय. आणि नंतर मग तो काय करतो? पहा, किल्ल्यावर आक्रमण करतो. तो सर्व माहिती वगैरे गोळा करून तो त्या ठिकाणी आक्रमण करतो. पहा, शत्रू राज्यामध्ये प्रवेश केल्यानंतर तिथली इत्यंभूत माहिती तो गोळा करूनच नंतर तो काय करतो? पहा, त्या ठिकाणी